हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आपला शैलेंद्र भांडारकर, आपला दोस्त. आम्ही आज जंगल सफारीवर निघालेलो आहे आणि आज आम्ही एक वनौषधी ज्याचं नाव आहे बिजा, आम्ही त्याला बिवला म्हणतो. तर याचा आपल्यासाठी काय उपयोग करतात ह्या भागामध्ये आमचे हकीम लोक, तर ह्या झाडाविषयी मी तुम्हाला मित्रांनो माहिती देत आहे. हा झाड बिजा कसा असते आपण पाहू शकता. हे बिजाचं झाड आहे मित्रांनो आणि हा सर्वत्र उपलब्ध असते, शेतामध्ये आणि जंगलामध्ये कुठं पण हा झाड मिळतो. एक विशेषता आहे ह्या झाडाची की आपण साल काढली तर त्याच्यातून लाल लाल असा एक स्त्राव निघते. लाल 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 त्याला जर आपण पाणी टाकलं तर रक्तासारखं ते दिसते. तर हा झाड मित्रांनो आपल्याला एक शुगरसाठी, आपल्याला जर शुगर असेल, मधुमेह जर असेल, तर त्याच्यासाठी ह्या भागामध्ये बरेचसे लोक ह्या झाडाचा उपयोग करतात मित्रांनो. ह्या झाडाचं पानं अगदी छोटे छोटे असतात. हा बारमाही झाड याला छोट्या छोट्या बिया पण असतात, पातळ पातळ. आणि याला आंब्याचा सारखा मोहर येतो ह्या झाडाला. आणि हा आता पानगळ झाल्यानंतर याला पावसाळ्यात सुरुवातीला मोहर येईल. तर याचा एक गुणधर्म आहे मित्रांनो की ह्या झाडाचा एक ग्लास बनवायचा आणि त्या ग्लासामध्ये मिनिमम अर्धा लिटरचा ग्लास बनवायचा असा. आणि अर्धा लिटरचा ग्लास बनवून ह्याच झाडाची हे पाहिजे खांदा, ह्या झाडाच्या खांद्याचा ग्लास बनवायचा आणि त्याच्यामध्ये ती साल न्यायची, ह्या झाडाची साल न्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती साल त्याच्यात भिजू टाकायची मित्रांनो. मिनिमम 50 ग्राम दररोज, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी भिजू टाकली तर सायंकाळी प्यायचं आहे आणि सायंकाळी भिजू टाकली तर सकाळी प्यायचं आहे. याच्याने मित्रांनो एकदम शुगर कंट्रोलमध्ये असते. आणि काही काही लोकांचा आम्ही जेव्हा विचारलं त्यांना की तुमचे शुगर कशी आहे, तर काही लोक नवीन नवीन जेव्हा त्यांना लक्षात आलं की मला शुगर झाली आणि त्यांनी ह्या झाडाची जी औषध घेतली तर त्यांना शुगरच नाहीशी झाली मित्रांनो पूर्ण. तर असे बरेचसे रोगी आढळून आले. तर अशा पद्धतीनं आमच्याकडे हकीम लोक नवीन नवीन वनौषधी त्यांना माहीत आहे. तर ते कोणत्या झाडाचा कशासाठी उपयोग करतात आपण त्यांच्याकडे बसल्यानंतर ते सांगल्यानंतर आपल्यालाही आश्चर्य वाटते की हा झाड ह्या औषधीसाठी कामात येईल आपल्या बिमारीवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त ह्या शुगरच्या बिमारीसाठी हा झाड चालतो हे आपल्याला कळलेलं आहे. इतर अजून त्याचे काय काय कोणत्या कोणत्या रोगावर ते चालतात अजून त्याची काही माहिती नाही. पण त्या हकीमाकडून फक्त शुगरसाठी म्हणजे मधुमेहासाठी हा झाड खूप उपयोगी आहे. त्याचा ग्लास बनवायचा आणि ग्लासामध्ये पाणी टाकायचा अर्धा ग्लास आणि त्याच्यामध्ये 50 ग्रामच्या जवळजवळ आपली ते साल घ्यायची आणि ते प्यायचा. त्याच्याने शुगर कंट्रोल असते. फ्रीची औषध आहे मित्रांनो. नक्की आपण सुद्धा हा नुस्खा करून पहा, गावरान नुस्खा आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका मित्रांनो. आपण याचा, जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांनी ह्याचा उपयोग करा आणि नंतर तुम्ही 8 दिवसांनी सांगा काय रिझल्ट मिळते ते कमेंटच्या माध्यमातून. तर